प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. खरोखर देव चांगला आहे, तो चांगला करीत आणि त्याची दया आहे. आणि ती दया या प्रकारे आहे की आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल काही गोष्टी आम्हाला शिकवतात या प्रकारे आहे की आम्हाला आमच्या या दिवसांमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये स्थिरतेमध्ये चालायचं आहे. आणि बायबल आम्हाला त्या गोष्टी शिकवण्यासाठी देवबापाने दिलेला आहे. कदाचित आजचा दिवस आमचा शेवटचा असेल. आम्हाला ठाऊक नाही आज काय होईल. कदाचित आजचा उपदेशही शेवटचा असेल. कदाचित आजची रात्र शेवटची असेल. बायबल सांगतं देवाचं पवित्र वचन जे आहे, प्रभू कधी येणार आहे कोणाला ठाऊक नाही. परंतु आम्हाला प्रत्येक प्रसंगी तयार राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. 2 दिवसांपासून देवाच्या वचनाचं चिंतन मनन करण्याकरिता देवापाने कृपा दिली. आणि बायबल सांगतं ज्याप्रमाणे आम्ही या वर्षाच्या उपदेशाची सुरुवात केली होती की परमेश्वर म्हणे की पहा मी तुमच्यासाठी एक नवी गोष्ट करण्यासाठी जात आहे व ती आत्ताच उद्भवत आहे. मी तुम्हासाठी अरण्यामध्ये सडक आणि मरुभूमीमध्ये पाण्याचा झरा वाहावे. प्रेज लॉर्ड. आणि जो परमेश्वर हे देण्याचं अभिवचन करतो त्या देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला स्थिर राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. जानेवारी लागायला काही दिवस बाकी आहे ना, 2026. आणि या दिवसांमध्ये आम्हाला हा जो पहिला आठवडा देवबापाने सांभाळला. प्रेज लॉर्ड. आणि पहिला रविवार जो आहे डिसेंबर महिन्याचा आम्हाला दिला त्याबद्दल परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद असो. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि ती गोष्ट आपण आज शिकणार आहोत. उपदेशक याचा 5वा अध्याय. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन जे आहे मी ते तुमच्यासाठी वाचतो. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि याचं पहिलं वचन जे आहे ते तुमच्यासाठी मी वाचतो. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यास कळत नाही. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा वाचतोय वचन. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यास कळत नाही. प्रेज लॉर्ड. बली हवन म्हणजे अर्पण. प्रेज लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं की ऐकण्यासाठी जवळ जाणे. इथे लिहिलेलं आहे बोध श्रवण करण्यास समीप जाणे. याला आमच्या भाषेमध्ये जर आम्ही अनुवादित केलं सोप्या भाषेमध्ये तर ऐकण्यासाठी जवळ जाणं आहे. आणि हे ऐकण्यासाठी जवळ जाणं याचा अर्थ असा नाही का पुढे बसलेल्या लोकांना जास्त ऐकण्यास येईल आणि पाठीमागे बसलेल्यांना कमी. आमच्याकडे ती सिस्टीम आहे. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही अनुवाद वाचत असताना देवापाने त्या गोष्टी सांगितल्या. लाईफ ऍप्लिकेशन बायबल स्टडी बायबल आहे. यामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की जेव्हा तू परमेश्वराच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपले कान उघडे ठेव.
परंतु आपलं तोंड बंद कर. प्रेज द लॉर्ड. लाईफ ऍप्लिकेशन स्टडी बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा तू देवाच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा तू आपलं तोंड बंद ठेव परंतु कान उघडे ठेव. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये काही फरक शिकवतं का तुम्ही एकाच वेळेला दोन गोष्टी करू शकत नाही. तुम्ही बोलत असताना ऐकू शकत नाही. एक तर तुम्हाला ऐकावंच लागेल किंवा बोलावंच लागेल. पुष्कळ लोकांची अवस्था या दिवसांमध्ये अशी आहे की ते दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आमच्या शरीराला या गोष्टीची सवय नाहीये. आमचं शरीर जे आहे ते एका वेळेला एकच काम करतं, एक तर ते ऐकतच किंवा ते बोलतच राहत. प्रेज द लॉर्ड. जर किंग जेम्स स्टडी त्या ठिकाणी किंग जेम्स व्हर्जन जर बायबल आम्ही त्या ठिकाणी वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे का तू जेव्हा देवाच्या मंदिरात जातो तेव्हा ऐकण्यास तत्पर राहा. ऐकण्यास तत्पर राहायचा. जर तुम्ही इझी टू रीड व्हर्जन बायबल वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे का जगाचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐक. प्रेज द लॉर्ड. ERV सांगतं की जगाचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐक. जर अँप्लिफाईड स्टडी बायबल जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे जेव्हा तू देवाच्या मंदिरामध्ये जातो तर त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या जवळ जाऊन त्याचं ऐक, ते मान्य कर आणि ते आपल्या जीवनामध्ये शिकून घे. प्रेज द लॉर्ड. आणखी पुष्कळ सारे अनुवाद आहे, परंतु हे जे अनुवाद आहे मी ते तुमच्या समोर यासाठी ठेवलेले आहे का देवाचं पवित्र वचन आम्हाला याद्वारे शिकवतं की आज्ञा पाळणं म्हणजे ते मान्य करणं. आणि हे अतिशय उत्तम आहे कारण की पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्हाला या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहे. म्हणून शलोमोन राजा उपदेशकामध्ये म्हणतो की ऐकण्यासाठी जवळ जायचे. देवाजवळ जाण्याचा अर्थ काय आहे? बायबल सांगतं की जेव्हा तुम्ही देवाजवळ जाता, जेव्हा तुम्ही कोणासोबत त्या ठिकाणी अतिशय क्लोज रिलेशन मध्ये, अतिशय जवळीक तुमची जेव्हा असते, तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की तुम्ही त्या व्यक्तीचा आवाज, त्याचं कुजबुजणं सुद्धा त्या ठिकाणी समजू शकता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अतिशय संपर्कात असतो, जवळीक असतं, एक घट्ट नातं त्यांच्यामध्ये असतं, तर ती कुजबूज सुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजते. मनातल्या गोष्टी ते एकमेकांच्या समजून घेतात. परंतु एक गोष्ट आम्हाला याही पलीकडे शिकायला मिळते, जेव्हा आम्ही रागामध्ये असतो, कितीही ओरडून बोला, समोरच्या माणसाला ऐकू येत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या व्यक्ती घट्ट संबंधांमध्ये असतो, कुजबुजण्याचा आवाज सुद्धा तो समजतो, परंतु तोच व्यक्ती जेव्हा रागामध्ये असतो तर मोठा गोंधळ, गोंगाट, रागाने ओरडणं सुद्धा त्याला ऐकू येत नाही. आणि पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी शिकवतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. ऐकण्यासाठी जवळ जाणं. हे ऐकणं काय आहे? बायबल मध्ये लिहिलेलं आहे जेव्हा आम्ही देवासोबत त्या ठिकाणी जवळच्या संबंधांमध्ये असतो तेव्हा आम्हाला त्याच्या गोष्टी ऐकू येतात. कोणाच्याही जवळ असू द्या, त्याच्या मनचे विचार, त्याच्या जवळच्या गोष्टी, त्याच्या खुजबुजण्याचा आवाज जो आहे तो आम्हाला समजायला त्या ठिकाणी सुरुवात होते. परंतु जर याच्या उलट तुम्ही केलं, जर आम्ही कोणाच्या जवळ नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो कितीही मोठा गोंधळ असू द्या, आम्हाला काही समजत नाही. आणि दुःखाची गोष्ट सांगू का, आजच्या चर्च मध्ये सुद्धा, आजच्या मंडळांमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे, कारण की आजच्या मंडळीने ऐकणं बंद केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रचार खूप आहे, भयानक भयानक प्रचारक त्या ठिकाणी या जगामध्ये आहे, त्यांनी खूप प्रचार केलेला आहे, प्रचार खूप होतात, परंतु ऐकण्यासाठी कोणी तयार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये या गोष्टींमुळे जोपर्यंत आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या जवळ जात नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये देवासोबत संबंधांमध्ये येऊ शकत नाही. ऐकतो तर आहे हो, पण मान्य करत नाही.
प्रेज द लॉर्ड. काय घडतं जेव्हा आम्ही ऐकायचं सोडून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मनाची इच्छा पूर्ण करतो, तेव्हा जीवनामध्ये काय बदल येतात याचे काही उदाहरणं जे आहे ते बायबलमध्ये आपण बघूया. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये ऐकायचं सोडून देतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आमचं जीवन बदलतं, कशा प्रकारे ते बनतं, पुष्कळ उदाहरणं आहे बायबलमध्ये. परंतु या ठिकाणी काही उदाहरणं जे आहे ते आपण बघूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे लोक देवाजवळ असूनही त्यांनी त्याचं ऐकलं नाही, त्यांची स्थिती आधीपेक्षा वाईट झाली. आणि प्रभू येशूने त्या ठिकाणी आपल्या वचनांमध्ये आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. आणि त्यापैकी एक दिवस असा झाला का प्रभू येशू ख्रिस्त जो आहे बेथानी येथे गेला. कोण होता तिथे माहित आहे ना? लाजार. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त लाजाराच्या घरी बेथानी या ठिकाणी गेला. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने जाऊन उपदेश केला, प्रचार केला. एक बहीण जी होती ती प्रभू येशूच्या पायथ्याशी बसून वचन ऐकत होती. आणि एक बहीण जी आहे ती जी आहे किचन खोलीमधून, जी स्वयंपाक खोलीमधून काम करता करता ती देवाचं वचन ऐकत होती. प्रेज द लॉर्ड. एकाच वेळेला ती 2 काम त्या ठिकाणी करत होती. प्रेज द लॉर्ड. आजही बघा पुष्कळ लोक जे आहे एका वेळेला 2 कामं करतात. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ही ऐकत पण होती आणि ती काम करत होती, व्यस्त होती. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या गोष्टींचे परिणाम जे आहे आम्हाला कालांतराने योहानाच्या शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायामध्ये या प्रकारे पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की एक दिवस जो आहे लाजार आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर लाजार जो आहे तो मेला. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट जी आहे प्रभू येशूला कळाली. प्रभू येशूला कळाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त 4थ्या दिवशी त्या ठिकाणी आला. 4थ्या ठिकाणी त्या दिवशी आल्यानंतर अजून प्रभू येशू लाजाराच्या घरी पोहोचला नाही. मार्थेने ती गोष्ट ऐकली आणि मार्था जी आहे ती अर्ध्या रस्त्यातच जाऊन प्रभूला भेटली. आणि दुःखी स्वराने ती प्रभूला म्हणाली का प्रभू तू जर असता तर आमचा भाऊ मेला नसता. आणि एक चर्चा त्या ठिकाणी, एक वार्तालाप त्या ठिकाणी एक संभाषण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या संभाषणामध्ये प्रभू येशू तिला म्हणतो की मार्थे तू विश्वास ठेव. आणि मार्था प्रभूला त्या ठिकाणी म्हणते की मला माहित आहे की जेव्हा पुनरुत्थान होईल तेव्हा माझा भाऊ जो आहे तो जिवंत होईल. प्रभू येशूने तिला सांगितले अगं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ती म्हणती हे देखील मला माहिती आहे, कारण की जो देवापासून पाठवलेला जो ख्रिस्त आहे तो तूच आहे मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं हे सर्व बोलूनही ती मार्था जी आहे ती त्या विश्वासाच्या स्तरावर पोहोचलेली नाहीये. प्रेज द लॉर्ड. परंतु बायबल आम्हाला पुढे सांगतं की जेव्हा प्रभू येशू तिथून पुढे निघाला आणि पुढे निघाल्यानंतर तो जाऊन त्या ठिकाणी मरियेला भेटला. मरियेला भेटल्यानंतर मरियेने तेच शब्द पुनरुच्चार त्या ठिकाणी केले. आणि ती त्या ठिकाणी म्हणाली की प्रभू जर तू इथे असता तर आमचा भाऊ मेला नसता. प्रेज द लॉर्ड. परंतु येशू तिला काहीच बोलला नाही. मार्था सोबतचं प्रभूचं संभाषण आहे परंतु मरिये सोबतचं संभाषण नाहीये. दोघींच्या ऐकण्यामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला फरक जाणवतो. प्रेज द लॉर्ड. ऐकणं आमचा विश्वास वाढवतं. आपल्या शेजाऱ्याला सांगा ऐकण्याद्वारे विश्वास वाढतो. प्रेज द लॉर्ड. हिंदी बायबल मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे विश्वास सुनने से होता है और सुनना परमेश्वर के वचन से होता है. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजायचं आहे कारण की आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे वचन ऐकतो आणि आमच्या जीवनामध्ये हे वचन कशा प्रकारे कार्य करतं याचं शिक्षण आम्हाला घेणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आमच्या जीवनामध्ये समस्या येतात, क्लेश येतात, अडचणी येतात, सर्व प्रकारच्या गोष्टी येतात, त्या गोष्टींमध्ये आमचा
जो काही व्यवहार कसा आहे, आमचा ऍटिट्यूड कसा आहे, त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर आम्हाला समजतं की आम्ही कितपर्यंत देवाच्या विश्वासयोग्यतेमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, कठीण परिस्थिती आहे. एक बहीण या ठिकाणी म्हणते की मला माहिती आहे की जेव्हा पुनरुत्थान होईल, जेव्हा त्या ठिकाणी जे मेलेले लोक जे उठवले जातील, त्यामध्ये माझा भाऊही त्या ठिकाणी जिवंत होईल. प्रेज द लॉर्ड. पण मरियेला प्रभू येशू काहीच म्हणाला नाही का, तो त्या ठिकाणी असं म्हटला नाही का तू बाई तुझा भाऊ जिवंत होईल आणि तू टेन्शन घेऊ नको, मी त्याला जिवंत करेल. परंतु मरियेच्या शब्दांनी जे आहे ना, मरिया एवढा शब्द बोलली की तू असता तर आमचा भाऊ मेला नसता. या शब्दांनी प्रभू येशूला जे आहे बेचैन केलं, विवळ केलं. प्रेज द लॉर्ड. मार्थाच्या शब्दांनी त्याला विवळ केलं नाही. दोघींच्या ऐकण्यामध्ये फरक आहे. मार्था जी आहे ती दुसरीकडे बसून काम करत असताना देवाचं वचन ऐकत होती, परंतु मरिया पूर्ण आपलं समर्पण करून प्रभू येशूच्या पायथ्याशी बसून त्याचं वचन ऐकत होती. दोघींच्या ऐकण्यामध्ये फरक आहे आणि फरक यामुळे आहे की जेव्हा प्रभू येशू त्या ठिकाणी मार्थेला भेटला, त्याने तिला त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या, परंतु तो मरियाला त्या गोष्टी बोलला नाही. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं तिच्या शब्दांनी प्रभू येशूला बेचैन केलं आणि प्रभू तिला म्हणतो कुठे ठेवलेला आहे. लोकांना प्रभूने म्हटले त्याला कुठे ठेवलेला आहे, आणि लोक त्याला म्हणाले प्रभूजी येऊन पहा, 4 दिवसाचा मृत आहे. आणि बायबल सांगतं प्रभू येशू रडला. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे देवाचं वचन ऐकतो, कशा प्रकारे ते आमच्या जीवनामध्ये घेऊन चालतो, हे ठरवतं की आमच्या विपरीत समस्येमध्ये, परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा विश्वासावर उभे राहू, तेव्हा मी दाव्याने म्हणेल परमेश्वर तुमच्यासाठी पृथ्वी हादरून टाकेल. हालेलुया. काय करेल परमेश्वर? आमच्यासाठी पृथ्वी हादरून टाकेल. म्हणून स्तोत्र करता दावीद काय म्हणतो माहित आहे का? जर तुम्ही स्तोत्र 18 जर वाचलं तर 18 मध्ये त्या ठिकाणी दावीद या प्रकारे म्हणतो, मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली आणि माझी हाक त्याच्या कानी गेली, तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, when you heard my trouble cry and my sobs went right into your heart. तो या ठिकाणी म्हणतो की जेव्हा तू माझे रडणे आणि माझ्या हुंदक्याचा आवाज त्या ठिकाणी तुझ्या समोर गेला, तो जाऊन तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या हृदयाला जाऊन भेटला. आणि जेव्हा तू त्या गोष्टींमध्ये, हे टीपीटी आहे, पॅशन ट्रान्सलेशन मध्ये लिहिलेलं आहे बरं का, यामध्ये लिहिल्याप्रमाणे तो म्हणतो जेव्हा ते माझ्या रडण्याचा, माझ्या हुंदक्याचा आवाज, माझे अश्रू जेव्हा पृथ्वीवर पडले, जेव्हा ते तुझ्या हृदयापर्यंत गेले, तेव्हा तू उठून उभा राहिला आणि तेव्हा असं लिहिलेलं आहे की पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. पर्वताचे पाय डळमळले आणि त्यांना झोके बसले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एक विश्वासणारा या प्रकारच्या विश्वासाने चालतो, तेव्हा देव त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी करतो. पण जेव्हा आम्ही विश्वासामध्ये टिकून राहत नाही, तेव्हा काय होतं माहिती आहे का तुम्हाला? आपण पाहू त्या गोष्टींमध्ये. आजचा विषय आहे ऐकण्यासाठी देवाजवळ जा. प्रेज द लॉर्ड. काय आहे आजचा विषय? आपल्या शेजाऱ्यांना सांगा, ऐकण्यासाठी देवाजवळ जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो दुर्लक्ष करणारा म्हटला जातो. पवित्र शास्त्र बायबल मध्ये प्रभू येशूने एक दृष्टांत सांगितला आणि तो दृष्टांत त्या ठिकाणी असा होता की एका व्यक्तीला 2 लेकरं होते. एक मोठा होता आणि एक लहान होता. मोठ्याला त्याने सांगितलं की बाळा, शेतात जाऊन थोडंसं काम आहे तेवढं करून ये. आणि मोठा मुलगा बापाला म्हणाला, हो ठीक आहे मी जातो, परंतु तो गेला नाही.
बाप लहान लेकराकडे, लहान मुलाकडे गेला आणि त्या मुलाकडे जाऊन त्याला म्हणाला का माझ्या बाळा, शेतामध्ये काही काम आहे ते करण्यासाठी जा. धाकटा त्याला म्हणाला का मला वेळ नाहीये, मी करणार नाही. परंतु काही वेळाने त्याला पस्तावा झाला आणि त्याने जाऊन जे आहे ते शेतात काम केलं. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं, या दोघांपैकी कोणी ऐकलं? जो धाकटा होता, जो कामाला गेला, त्याने ऐकलं. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं, मोठा मुलगा चांगला आहे, त्याने होकार दिला आणि तो तयारही झाला. आज मंडळीमध्ये होकार देणारे पुष्कळ लोक आहेत. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की होकार देणारे माणसं भयानक असतात. हे कधीच मना करत नाही. हे एक दिवसाचं काम करायला 6 महिने लावतात. प्रेज द लॉर्ड. होकार देणारे माणसं हे फार भयानक असतात. जर यांना एखादं काम दिलं तर हे फक्त म्हणतात हो आम्ही करतो, परंतु ते एक दिवसाचं काम करायला 6 महिने लावतात. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जेव्हा आम्ही लक्षपूर्वक ऐकत नाही तेव्हा आमच्या मनामध्ये पुष्कळ सारे पर्याय त्या ठिकाणी असतात. आणि पवित्र शास्त्र बायबल मध्येही तेच लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी जेव्हा आम्ही वाचतो, एखाद्या शाळेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला, आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी असतं पुष्कळ, आणि जो विद्यार्थी वर्गामध्ये लक्षपूर्वक ऐकत नाही तर तो आपल्या जीवनामध्ये त्याला चांगले परीक्षेमध्ये मार्क येत नाही. तो लक्षच देत नाही आणि त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये पुष्कळ सारे पर्याय जे असतात ते तयार असतात. पर्याय इन द सेन्स की त्याला वाटतं मी कॉपी करेल, मी इकडून नाही तिकडून, मी ह्या मार्गाने नाही त्या मार्गाने नाही, बेईमानीने का असाना मी पास होईल पण होईल, असे पुष्कळ सारे त्याच्याकडे मार्ग असतात, कारण की त्याने लक्ष देऊन ऐकलेलं नसतं. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलामध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव आम्ही पाहिलेलं आहे, ज्याच्याविषयी आम्ही वारंवार ऐकलेलं आहे, आणि त्याचं नाव आहे त्या ठिकाणी राजा शाऊल. प्रेज द लॉर्ड. बन्यामीन वंशातून देवाने त्याची निवड केली आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की हा शाऊल जेव्हा राजपदावर त्या ठिकाणी होता तेव्हा शाऊलाकडे सुद्धा अनेक पर्याय त्या ठिकाणी होते. पवित्र शास्त्र बायबल मध्ये त्या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज दुःखाची गोष्ट आम्हाला जर या वचनाकडून जर शिकायला जर मिळत असेल तर आजही मंडळीकडे पर्याय आहे. अनेक लोकांकडे आज पर्याय आहे. आज विश्वासणाऱ्या लोकांकडे पर्याय आहे. कोणते पर्याय आहे? का हा पाळक नाही तर तो पाळक आहे, आणि तो दुसरा पाळक तर त्या ठिकाणी बाहेर फैलाय खडा आहे. स्वागत आहे तुमचं. आज मंडळीकडे ऑप्शन आहे, हे चर्च नाही तर ते चर्च. आज पुष्कळ सारे त्या ठिकाणी त्यांच्याकडे आज पर्याय आहे, आणि बायबल सांगतं ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाने शाऊलाला एक काम दिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं का जा अमालेक्यांचा संहार कर. अमालेकी कोण होते? दे आर सॉसरर्स. ते त्या ठिकाणी चेटूक करणारे होते, जादूगिरी करणारे होते, भयानक अशा गोष्टी करणारे होते, आणि परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती की त्यांच्यापैकी त्यांच्या बायका पोरा त्यांच्या जनावरांसहित त्यांच्या कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी तू ठेवू नको, त्या सर्वांचा तू काय कर, संहार कर. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की जर तुम्ही त्या ठिकाणी 1 शमूएल 28 जर घरी जाऊन नीट वाचलं तर तुम्हाला या गोष्टी कळेल. शाऊल फार चांगला होता बरं का, लक्ष द्या बरं का. शाऊल खूप चांगला होता, खूप म्हणजे खूप चांगला होता. त्याने कधी मना नाही केलं. तो युद्ध करायला गेला, त्याने नाकार नाही दिला, युद्ध केलं, विजयी झाला. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही देवाने दिलेली आज्ञा पाळतो आम्ही विजयीच होणार आहे. आमेन. मी तुम्हाला सांगू इच्छितो, असं होऊच शकत नाही की आम्ही आज्ञा पाळली आणि देवाने आम्हाला पराजित केलं. कधीच होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की तो विजयी झाला आणि त्याने काय केलं, त्या ठिकाणाची लूट जी आहे ती आपल्या नगरामध्ये आणली, जी की परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती का त्या राष्ट्राचा संपूर्ण संहार कर, एकही ठेवू नको. प्रेज द लॉर्ड. तो त्यांचा राजा ना त्याला बंदिवास घेऊन आला, ज्याचं नाव होतं आगाग, त्याला घेऊन आला, आणि त्याचे जे चांगले चांगले गुरढोर आहे ते सुद्धा तो घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. का बरं घेऊन आला माहित आहे का?
त्यांनी ऐकलं खरं बरं का, पण त्याने त्या ऐकण्याकडे दुर्लक्ष केलं, ऐकून न ऐकल्यासारखं केलं. हा देवा तू मला पाठवलं, मी जातो. प्रभू म्हणाल सर्वस्वी संहार कर. हा मी जातो. पण त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्याने काय केलं, तिथली लूट जी आहे ती आपल्या सोबत त्या ठिकाणी घेऊन आला. देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकून आपल्या जीवनामध्ये लागू नाही करत, जीवनामध्ये ते पूर्ण नाही करत, देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये न ऐकणारे, त्यानुसार न आचरण करणारे आणि जे देवाने सांगितलेलं ते न करता आम्ही जेव्हा स्वतःची मर्जी पूर्ण करणारे, स्वतःच्या इच्छा पूर्ण करणारे बनतो, तेव्हा देवाच्या वचनाकडे ऐकण्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्यावेळेस आमची अवस्था जी आहे ती शाऊलासारखी होती आणि शाऊलाने सुद्धा या ठिकाणी तेच केलं आणि त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा त्याच्याकडे येतो आणि त्याला येऊन त्या ठिकाणी म्हणतो, आज्ञा पाळणं हे यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. ओबिडियन्स इज बेटर दॅन सॅक्रिफाइस. प्रेज द लॉर्ड. शलोमोन इथे सांगत आहे ना, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ऐकणे मूर्खाच्या बली हवनापेक्षा उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. शलोमोन आम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न करताय की जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता, जवळ जाऊन त्याच्या जवळ ऐका. आज अनेक लोक पालकांचं ऐकत आहे, आज अनेक लोक त्या ठिकाणी स्वतःच्या मनचं ऐकत आहे, आज अनेक लोकांचं त्या ठिकाणी ऐकत आहे, अनेक प्रचार ते ऐकत आहे. परंतु बायबल मध्ये शलोमोनाने ही गोष्ट जाणली. तो म्हणतो की बोध श्रवण करण्यासाठी त्याच्या जवळ जा, त्याच्या समीप जा. कारण की देवाजवळ जाणं हे मूर्खाने केलेल्या बली हवनापेक्षा श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. आज आम्ही काय करत आहोत? देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की तो म्हणतो ओबिडियन्स इज बेटर दॅन सॅक्रिफाइस. शाऊलाने ती चूक केली, पण प्रॉब्लेम पाहणं हो, न ऐकल्यामुळं त्या चुकीची जाणीव सुद्धा त्याला होत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करतो, तेव्हा आमच्या जीवनामधून विश्वास निघून जातो. प्रेज द लॉर्ड. जाणीव नाही करत आम्ही कोणत्याच गोष्टीची की आम्ही चूक केलेली आहे. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कंपॅशन त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही त्या ठिकाणी विश्वास गमावतो, तेव्हा आम्ही अनालिसिस करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एक व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचं अॅनलाइज नाही करत, तेव्हा तो व्यक्ती पॅरालाइज होतो. प्रेज द लॉर्ड. अॅनलाइज म्हणजे पडताळणी करायची, तपासून पाहायचं आहे. स्वतःची तपासणी आम्हाला करायची आहे. जेव्हा आम्ही स्वतःची तपासणी नाही करत, तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पॅरालिसिस होऊन जातो की आम्हाला कोणत्याही प्रकारचं सेन्स त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी तेच सांगत आहे की आम्हाला समजत नाही का आमचं पतन आता कुठून व्हायला लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मला स्तोत्र 119:71 फार म्हणायला लागतं. तो म्हणतो, मी पीडित झाल्यामुळं माझं बरं झालं, जेणेकरून मी तुझे नियम शिकलो. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी यामुळे होतात की देवाचं आमच्यावर प्रेम आहे, आमच्या जीवनामध्ये त्याची महान योजना आहे. तो म्हणतो, तू त्या सर्व गोष्टीतून सोडवण्याकरता मी तुझ्यासाठी रक्त सांडलेला आहे. आज तो आम्हाला त्या ठिकाणी याच गोष्टी म्हणत आहे. म्हणून बायबल मध्ये प्रगटीकरणाच्या मंडळांना प्रभू येशूने त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्याला कान आहे तो ऐको. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, प्रत्येक विश्वासणाऱ्याने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याला पारख करायची आहे का त्याच्या स्वभावामध्ये ख्रिस्त आहे का. त्याला पारख करायची आहे की तो या अंतिम दिवसांमध्ये विश्वासात आहे किंवा नाहीये, याची पारख करायची आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये सैतानाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहे. मी तुम्हाला सांगू का, सैतानाने आमच्या अंतःकरणामध्ये कोणता स्वभाव टाकलेला आहे? हट्टीपणाचा स्वभाव टाकलेला आहे. स्टबर्ननेस. प्रेज द लॉर्ड. हट्टीपणा माहित आहे तुम्हाला? हट्टीपणा काय असतो माहित आहे तुम्हाला? जेव्हा शाळेमध्ये त्या एखाद्या विद्यार्थ्याला होमवर्क दिला जातो,
काही काही विद्यार्थी नम्र असतात, पण काही काही अगोचर असतात. आणि अगोचर असणारे विद्यार्थी होमवर्क जो आहे, गृहपाठ जो आहे तो करत नाही. आणि करत नाही त्यामुळे काय होतं, शाळेमध्ये टीचर जे आहे, शिक्षक विचारतात की कोणी कोणी गृहपाठ नाही केला. ते उभे राहतात आणि टीचर येतात, त्याच्या हातावर छडी देतात. छडी घेतल्यानंतर तेवढ्या पुरता तेवढा त्रास होतो, परंतु काही काही हटकोर राहतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा दिला जातो, दुसऱ्या दिवशी करून येणार नाही, दुसऱ्या दिवशी परत घेतात, छडी घेतात, है ना. आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी काय परत पुन्हा त्यांना होमवर्क दिला जातो, हे त्या ठिकाणी स्टबन झालेले आहे, हे हट्टी झालेले आहे. आणि जेव्हा हट्टीवादपणा त्यांच्यामध्ये येतो, तेव्हा जेव्हा शिक्षक त्यांना विचारतो की कोणी गृहपाठ जो नाही केलेला नाहीये, हे स्वतःहून हात पुढे करतात, घे जितकं मारायचं मार. सत्य परिस्थिती, स्टबननेस, हट्टीवादपणा. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की हट्टीपणा यामुळे येतो कारण आमच्याकडे पर्याय आहे. शाऊलाने त्या ठिकाणी त्याच्या समोर त्या अनेक पर्याय ठेवलेले होते. मी तुम्हाला सांगतो, शाऊलाने आज्ञा पालन नाही केली आणि शमूएलाने त्याला वॉर्निंग दिली, त्याला चेतावणी दिली. आणि चेतावणी दिल्यानंतर शाऊलाकडे समय होता पश्चाताप करण्यासाठी. तो आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर बसून पश्चाताप करू शकत होता, त्याच्याकडे वेळ होता, प्रभूने त्याला संधी दिली होती. परंतु शाऊलाने जो आहे पश्चाताप केला नाही. का नाही केला माहित आहे? कारण की त्याच्याकडे पर्याय होते. प्रेज द लॉर्ड. आज आमच्या सर्वांकडे पर्याय आहे. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्हाला प्रभू म्हणतो, ठीक आहे, काय हरकत नाही, काही हरकत नाही, सर्व गोष्टी सोडायला तयार आहे, ये माझ्याजवळ नवी सुरुवात करू. पण आम्ही त्याच गोष्टींमध्ये अडकतो, आम्ही ऐकत नाही, आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करतो. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने या गोष्टी सांगू इच्छितो. पहिले शमूएल जर तुम्ही काढलं, पहिले शमूएलाचं त्या ठिकाणी पुस्तक त्या ठिकाणी जर काढून त्याचा 28वा अध्याय जर तुम्ही वाचला, तर या 28व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये काही गोष्टी आम्हाला देवाचं पवित्र वचन शिकवतं. इथे लिहिलेलं आहे, शमूएल मृत्यू पावला तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मूठ माती दिली होती. शाऊलाने दैवज्ञास व मांत्रिकास देशातून घालवून दिले होते. प्रेज द लॉर्ड. शाऊलाने काय केलं होतं? इथे काय लिहिलेलं आहे? दैवज्ञास व मांत्रिकास देशातून घालवून दिलेले होते. प्रेज द लॉर्ड. माहित आहे ना तुम्हाला, भविष्य पाहणारे जाणते जुनते आज भरपूर साऱ्या लोकांना परिचित आहेत. या साऱ्यांना त्याने काय केलं होतं? आपल्या देशातून घालवून दिलेलं होतं. चांगला होता तो, चांगल्या गोष्टी होत्या शाऊलामध्ये. त्याला संपूर्ण देशामध्ये एकच नाव त्या ठिकाणी उंचवायचं होतं, आणि तो म्हणजे जी पहिली आज्ञा आहे, तुला अन्य देव नसावे. प्रेज द लॉर्ड. समस्त पृथ्वीवर एकच नाव आहे, जे नाव आहे प्रभू येशूचं, परमेश्वराचं नाव. त्याला त्या देशामध्ये त्या बिंबवायचं होतं. चांगली क्वालिटी होती, चांगली गोष्ट होती. का त्याला संपूर्ण राष्ट्रासाठी एकच त्या ठिकाणी परमेश्वर ठेवला होता, जो जिवंत आहे बायबलनुसार. प्रेज द लॉर्ड. आणि तो आमचा प्रभू आहे. आणि ही गोष्ट जेव्हा त्याने केली, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्याला परमेश्वराला ठेवायचं होतं. एकच देव आहे. चांगलं काम केलं त्याने. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा सर्वांना त्याने घालवून दिलं, तेव्हा त्याने चांगल्या गोष्टी केल्या. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा एखादा व्यक्ती ऐकून न ऐकल्यासारखं करतो, त्याची अवस्था जी आहे ती शाऊलासारखी होते. प्रेज द लॉर्ड. 4थ्या आणि 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बलिष्ठांनी एकवट होऊन शुनेम येथे छावणी दिली. इकडे शाऊलाने सर्व इस्रायल जमा करून गिलबोआ येथे छावणी दिली. बलिष्ठांचे सैन्य पाहून शाऊल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप झाला. शाऊलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. उरीम म्हणजे माहिती आहे? उरीम म्हणजे प्रगटीकरण. प्रेज द लॉर्ड. उरीम या शब्दाचा अर्थ आहे प्रगटीकरणाद्वारे. प्रेज द लॉर्ड. आपल्या तुम्ही पेन्सिलने लिहू शकता उरीम या शब्दाचा अर्थ. पुष्कळांना समजत नाही.
करूप एक प्रकारचा देवदूत आहे. करूप म्हणजे एक प्रकारचं देवदूत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की याला कोणत्याही गोष्टीद्वारे परमेश्वराने उत्तर दिलं नाही. लिहिलेलं आहे परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे त्याला उत्तर दिलं नाही. संदेष्टे होते ना तेव्हा, संदेष्टे नव्हते असं नव्हतं, सर्व होतं, परंतु देवाने त्याला उत्तर दिलं नाही. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये सर्वात वाईट वेळ तेव्हाच असेल जेव्हा आम्ही देवाला काही विचारावं आणि त्याने आमचं न ऐकावं. प्रेज द लॉर्ड. एका विश्वासणाऱ्यासाठी त्याच्या जीवनातली सर्वात वाईट वेळ कोणती आहे माहित आहे का? जेव्हा परमेश्वराला तो काही विचारेल आणि परमेश्वराने त्याला काहीच उत्तर न द्यावं. यापेक्षा भयानक अवस्था कोणतीच नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे शाऊलाची अवस्था तीच आहे. इथे लिहिलेलं आहे जेव्हा पलिष्ठ्यांचं सैन्य त्याने पाहिलं तेव्हा शाऊल घाबरला, त्याच्या मनाचा थरकाप उडाला आणि देवाला विचारण्यासाठी त्याने काय केलं? त्याने विचारलं देवाला का प्रभू या पलिष्ठ्यांवर तू मला विजय देशील का? त्याने विचारलं प्रभू मी जाऊ का, मी काय करू? परंतु परमेश्वराने कोणत्याही गोष्टीद्वारे शाऊलाला उत्तर दिलं नाही. आज आम्ही देवाचं ऐकून न ऐकल्यासारखं करतोय, बरोबर ना? आजही आम्ही देवाचं ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येणार आहे जेव्हा प्रभू त्या सिंहासनावर बसून न्याय करेल. तो आजही सिंहासनावर आहे, आम्हाला त्याच्या समोर जायचं आहे. आणि ज्या दिवशी आम्ही त्याच्या समोर जाऊन त्या ठिकाणी उभा राहू ना, आम्ही लय बडबड करू, परंतु त्यावेळेला तो आमचा ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आज आमच्याकडे समय आहे, जो व्यक्ती देवाचं वचन ऐकून न ऐकल्यासारखं करतो, जो त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो. बायबल आम्हाला एक चेतावणी देतं, एक दिवस येणार आहे, 100% येणार आहे, जेव्हा प्रभू सिंहासनावर बसलेला असेल आणि जेव्हा तो आमचा न्याय करणारा असेल, तेव्हा तो आमच्या समोर त्या ठिकाणी सिंहासनावर बसेल आणि आम्ही जेव्हा बडबड करू, आम्ही त्याच्या समोर त्या ठिकाणी बोलत राहू, तेव्हा तोही आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल, आमचं ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो जेव्हा एक विश्वासणारा आपल्या विश्वासातून बाजूला होतो, जेव्हा तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो, तेव्हा परमेश्वर सुद्धा आपले कान बंद करून घेतो. प्रेज द लॉर्ड. मग प्रार्थना करून पण उत्तर नाही येत. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं का देवाने शाऊलाला उत्तर दिलं नाही. मग शाऊलाने उत्तर आलं नाही म्हणून शाऊलाने काय केलं? 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा शाऊल आपल्या सेवकास म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारील. काय म्हणतो तो? एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा, म्हणजे मी जाऊन तिच्याकडे तिला प्रश्न विचारील. अरे यांनाच तर त्याने आपल्या देशातून घालवून दिलं होतं. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे. एक विश्वासणारा जेव्हा देवामध्ये येतो, जीवनातल्या सर्व वाईट गोष्टी सोडून तो पवित्रतेमध्ये चालण्याकरता स्वतःला जेव्हा देवाला समर्पित करतो, परमेश्वर त्याच्या जीवनामधून त्या ठिकाणी सर्व जुन्या गोष्टी काढून टाकतो, त्याचे बंधन तोडून टाकतो, त्याच्या पापांची क्षमा करतो, सर्व गोष्टी त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये चांगल्या करतो. परंतु एक गोष्ट जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचं ऐकून न ऐकल्यासारखं करतो, त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो. मी तुम्हाला सांगतो शाऊलाने सुद्धा ऐकून न ऐकल्यासारखं केलं. एक हट्टीपणाचा आत्मा त्याच्यामध्ये आला. जेव्हा त्या हट्टीपणाचा आत्मा त्याच्यामध्ये आला, देवाचं पवित्र वचन सांगतं की तो देवाला विचारतो आहे का प्रभू त्या पलिष्ठ्यांवर मी चालून जाऊ का? परंतु परमेश्वराने त्याला उत्तर दिलं नाही. परमेश्वराने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही देवाबरोबर चालाल, परमेश्वर तुमच्या बरोबर चालेल. हालेलुया. तुम्ही देवाला शोधाल, तो तुम्हाला सापडेल. तुम्ही त्याच्याकडे मागाल, तो तुम्हाला देईल. आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जर देवाला सोडाल, तो सुद्धा तुम्हाला सोडून देईल. भयानक गोष्ट आहे. हालेलुया. ही भयानक गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, प्रभू कोणावर अवलंबून राहत नाही.
स्वप्नील पवार पाळक या ठिकाणी आहे म्हणून देवबाप हे चर्च चालवत आहे, बिलकुल नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं इथे कोणी नसलं तरी चालेल, कारण की बायबल मध्ये स्वतः प्रभूने म्हटलेलं आहे तुम्ही शांत राहाल तर दगड धोंडे ओढतील. आपली मंडळी तयार करण्यासाठी देवाला मनुष्याची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला प्रभू काय म्हणतो माहित आहे का? तुम्ही जर गिव्ह अप करायला तयार असाल ना, फरक पडत नाही मला. तुम्हाला बायबल मध्ये माहित आहे, हे बायबल वाचल्यानंतर मला काय कळालं? हे पवित्र शास्त्र बायबल वाचल्यानंतर मला सर्वस्वी ठामपणे कळालं, आम्हालाच देवाची गरज आहे, देवाला आमची गरज नाहीये. हालेलुया. हे त्याचं तर प्रेम आहे, खऱ्या आम्हाला एक संधी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जे काम देवाने मला आणि तुम्हाला दिलेलं आहे, जर ते आम्ही ऐकून दुर्लक्ष जर करत असोल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला हेच म्हणत आहे, जा मी तुझ्याही ऐकण्याकडे दुर्लक्ष करेल. आणि फार भयानक गोष्ट आहे बरं का. शाऊलाने ज्यांना देशातून काढलं होतं, आज परिस्थिती अशी आलेली आहे का बायबल सांगतंय या विषयी त्या ठिकाणी कठोर शब्द बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? ज्या भूतविद्या प्रवीण लोकांना, जे जानते वगैरे, जे मांत्रिक तांत्रिक होते, जे त्या ठिकाणी देवज्ञान सांगणारे होते, भविष्य सांगणारे लोक होते, या सर्वांना ज्या शाऊलाने आपल्या देशातून घालवून दिलं होतं. एक परिस्थिती अशी आली जेव्हा शाऊलाने देवाचं ऐकून दुर्लक्ष केलं, वारंवार त्याला चेतावणी देऊन त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं, तेव्हा बायबल सांगतं एक कठोर शब्द त्याच्याविषयी वापरलेला आहे बायबल मध्ये. आणि तो शब्द या प्रकारे आहे, पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलेला आहे, आपल्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखी आणि घाणीमध्ये लोळणाऱ्या डुकरीसारखी त्याची अवस्था झालेली आहे. कठोर शब्द आहे बायबल मध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जे काम आम्ही सोडून दिलेले आहे, जे बंधन आम्ही तोडून टाकलेले आहे, जे ओझ आमच्या मनावर होतं ते जेव्हा आम्ही काढून फेकलं, तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने तुम्हाला सर्व गोष्टींमधून त्या ठिकाणी मुक्त केलं. परंतु शाऊलाने काय केलं माहितीये का? शाऊलाने पुन्हा त्या गोष्टींमध्ये स्वतःला उभं केलं. आता पुन्हा तो त्या कुत्र्यासारखा झाला, जे आपली ओकारी, आपली उलटी जी आहे पुन्हा चाटून घेणाऱ्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. किळस वाटते ना? किळस वाटते का? आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे, कुत्रे देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. हे जनावराविषयी नाही लिहिलेलं, हे माणसाच्या स्वभावाविषयी लिहिलेलं आहे. हालेलुया. हे जनावरांविषयी नाही लिहिलेलं, हे स्वभावाविषयी लिहिलेलं आहे. म्हणून देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. हे फार कठोर आहे, हे फार कडक वचन आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की जे सोडलं होतं, आज्ञा न पाळणं, ऐकून दुर्लक्ष करणं, देवाच्या वचनामध्ये उभं न राहता आपल्या मनाची इच्छा पुरवणं, मी तुम्हाला सांगतो या सर्व स्थिती जेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केल्या, तेव्हा तो त्या ठिकाणी उभा राहिला. आता आपल्या देशातून ज्या लोकांना ज्याने घालवून दिलं होतं, त्याच भूतविद्या प्रवीण स्त्रीच्या समोर बसून तो तिला म्हणतो आहे, आता शमूएलाच्या आत्म्याला बोलव आणि मला सांग मी काय करावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज बरेच विश्वासणारे भविष्य जाणून घेतात. बरोबर आहे ना? तुम्हाला माहित आहे रस्त्याच्या कडेला जर पोपट माहित आहे ना, पोपट भविष्य सांगतो का? अरे नाही सांगत तो, पण लोकांनी बाजार बसवलेला आहे. दिसला रस्त्याला पोपट दिसला, पत्ते बित्ते काढतो आहे ना, पत्ते काढतो पोपट. जाता तिथं, विश्वासणाऱ्यांना पाहिलंय मी, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तिथं जातात, सांगा आमचं भविष्य. तो बी शहाणा 50 रुपयामध्ये तुम्हाला खुश करून टाकतो. प्रेज द लॉर्ड.
त्याला काय त्याची कमाई करायची असती, तो असा काही शब्द बोलून जातो जे काय ऐकून आम्ही तो 100 रुपये एक्स्ट्रा देऊन टाकतो त्याला, है ना. आजही विश्वासणारे जे आहे ते जाणते जुनते शोधत फिरतात. काय आहे का माझ्या घरात, काय आहे का? अरे ज्या गोष्टीतून देवाने तुम्हाला काढलेलं आहे, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार केला देवापणे तुम्हाला सर्व गोष्टीतून काढलं. बायबल सांगतं तुम्ही आता ख्रिस्त येशू मध्ये नवी सृष्टी आहे, नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा आता सर्व काही नवीन झालेलं आहे. तरी सुद्धा काही विश्वासणारे त्या ठिकाणी जातात. अरे ज्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही ते तुमचं भविष्य सांगतील का? प्रेज द लॉर्ड. ज्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही ते तुम्हाला तुमचं भविष्य सांगतील का? प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जर आम्ही देवाचं वचन ऐकून दुर्लक्ष करीत असू तर आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या विश्वासाच्या स्तरावर कधीच पोहोचू शकणार नाही की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही डोंगराला आज्ञा करा, तो तुमच्यासाठी त्या ठिकाणाहून उखडून दुसरीकडे जाऊन पडेल. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मोहरीच्या दाणे एवढा जरी तुमच्यामध्ये विश्वास असला तर तुम्ही डोंगराला आज्ञा करा, इथून उखड आणि समुद्रामध्ये जाऊन पड, तो तुमच्यासाठी ते होईल. पण हे वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण न होण्याचं कारण एकच आहे, आज्ञा न पाळणं. प्रेज द लॉर्ड. आज्ञा न पाळल्यामुळं आमच्या विश्वासाचा स्तर कमी होतो आणि आम्ही पुन्हा त्याच जीवनात जातो जेथून आम्ही निघालो होतो. पुन्हा तेच काम आमच्या जीवनामध्ये येतात. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना देवाने कुठून काढलं? कर्जातून काढलं. आजही ते कर्जात आहे. काही लोकांना देवाने कुठून काढलं? कर्जातून काढलं, पण आजही ते कर्जामध्ये आहे. काही लोकांना देवाने आजारातून काढलं, परंतु आज पुन्हा ते आजारामध्ये आहे. काय कारण आहे? बायबल मध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही बायबल मध्ये वाचला तर त्या ठिकाणी येशूने त्या ठिकाणी योहान 5 मध्ये एका 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला त्या ठिकाणी बरं केलं. 38 वर्षाचा दुखणेकरी जो बालपणापासून त्या ठिकाणी आपल्या अंथरुणावर आहे, त्याला कोणी आसरा नाही, कोणी त्याच्या जवळ नाहीये, पागळा झालेली अवस्था आहे, दुसऱ्यांवर अवलंबून आहे, स्वतःमध्ये ताकद नाही, क्षमता नाही. प्रभूने त्याला बरं केलं. तो उठून आपली बाज घेऊन चालू लागला. चालल्यानंतर प्रभू त्या ठिकाणाहून बाजूला झाला. लोकांनी त्याला विचारलं, अरे तुला कोणी बरं केलं, तुला कोणी बरं केलं, तुला कोणी बरं केलं? त्याला माहित नव्हतं तो कोण होता त्याला ज्याने त्याला बरं केलं. आणि मंदिरामध्ये जेव्हा प्रभू येशू गेला त्या ठिकाणी तो आलेला होता आणि प्रभू त्याला भेटून त्या ठिकाणी त्याला म्हणतो, यापुढे पाप करू नको. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर मंदिरात तो येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर पूर्वीपेक्षा तुझं अधिक वाईट होईल. प्रेज द लॉर्ड. कधी होईल माहितीये का? जर वचन दुर्लक्ष केलं तर. ऐकण्यासाठी जवळ जाओ. आपल्या शेजाऱ्याला म्हणा, ऐकण्यासाठी देवाजवळ जा. म्हणा, पण पुन्हा म्हणा त्यांना, ऐकण्यासाठी देवाजवळ जा. म्हणा, शिकायचं आहे देवाजवळ, मान्य करण्यासाठी, ते पूर्ण आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी ऐकायचं आहे. आमेन. तुम्हाला सांगतो, शाऊल पुन्हा जुन्या गोष्टीत गेला. शाऊल पुन्हा त्या जुन्या गोष्टींमध्ये गेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अभिषेकाची कदर त्याने केलेली नाही. जो अभिषेक त्याला देवाने दिला होता त्या अभिषेकाची कदर त्याने केली नाही. आणि ते झालं काय? पुन्हा आता तो त्या भूतविद्या प्रवीण स्त्री समोर बसला की तिने त्याचं भविष्य सांगावं. तिने कोणाचा तरी देवाचा दास जो शमूएल संदेश होता त्याचा आत्मा बोलवावा आणि त्याने सांगावं. प्रेज द लॉर्ड. हे केव्हा होतं माहितीये का? हे तेव्हाच होतं जेव्हा आम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो. प्रेज द लॉर्ड. मला दुर्लक्ष करायचं नाहीये. आमेन. ऐकून दुर्लक्ष करायचं नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं, या शमूएलाच्या 3 अध्यायाच्या 1 वचनामध्ये
एक गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. पहिले शमूएल 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. शमूएल बाळ देवाच्या समक्ष एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. वचन दुर्लभ झालं. वचन दुर्लभ होणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला? नाहीच आहे. देवाचा आवाजच नव्हता. असं नव्हतं बरं का मंदिर चालू नव्हतं. मंदिर चालू होतं. मंदिर चालू होतं. मंदिराची सेवा करणारे याजक तिथे होते. मंदिराची काळजी घेणारे लोक तिथे होते. अर्पण बलिदान मंदिरामध्ये त्या ठिकाणी समर्पित केल्या जात होते. सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या. पण एक गोष्ट तिथे नव्हती, ती म्हणजे वचन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय नव्हतं तिथे? सर्व चालू होतं पण देवाचं वचन नव्हतं. परमेश्वर कोणाशीच बोलत नव्हता. देवाने शाऊला सोबत बोलणं बंद का बरं केलं माहितीये का? का बरं त्याला उत्तर नाही दिलं माहितीये? तो विचारत होता, देवा मी जाऊ का त्या पलिष्ठांवर, जाऊ का, चालून जाऊ का, तुम्हाला विजय देशील का? परंतु परमेश्वराने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. परमेश्वराने त्याला इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. God ignored him. Praise the Lord. काहीच उत्तर नाही दिलं. ना संदेशाद्वारे दिलं, ना प्रगटीकरणाद्वारे दिलं, ना कोणत्या आवाजाद्वारे दिलं, ना कोणता दूत पाठवला. दुष्काळासारखी स्थिती झाली होती त्याची. जीवनात काय चाललंय काहीच कळत नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, इथे सुद्धा मंदिर आहे, याजक आहे, याजकाचे पोरं तेही याजक आहे, सेवा करत आहे, अर्पण बलिदान मंदिरामध्ये होत आहे, सर्व काही होत आहे, परंतु देवाचं वचनच नाहीये. प्रेज द लॉर्ड. कोण आहे देवाचं वचन? प्रभू येशू. येशूच नाहीये. कारण की योहान 1:1 मध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. कोण आहे वचन? प्रभू येशू. सोप्या भाषेमध्ये सांगायचं आहे, प्रभू येशूच नव्हता. जर प्रभू येशू नाहीये तर फायदा आहे का काही? प्रेज द लॉर्ड. शाऊल विचारतोय, देव उत्तर देत नाहीये. शाऊला समोर पर्याय आहे जीवनामध्ये. पुन्हा तो त्या जुन्या गोष्टींमध्ये गेला, ज्या लोकांना, ज्या भूतविद्या प्रवीण लोकांना, जे त्या ठिकाणी देवज्ञान सांगणारे आहे, जे जाणते वगैरे आहे, जे सर्व प्रकारचे जादूगिरी आहे, ते साऱ्या लोकांना ज्याने काढून टाकलं होतं, त्याच लोकांना पुन्हा आणलं आणि त्यांच्या समोर जाऊन बसलाय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, शमूएलाच्या आत्म्याला बोलवायला लावतो आणि विचारायला लावतोय, त्याला विचार, मी युद्धामध्ये जिंकल का नाही? प्रेज द लॉर्ड. एक अभिषिक्त व्यक्ती भूत विद्या प्रवीण स्त्रीच्या समोर त्या ठिकाणी आपलं भविष्य ऐकण्यासाठी बसलाय. याच्यापेक्षा भयानक गोष्ट कोणती आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का बरं अशी अवस्था झाली माहितीये का? कारण की ऐकून त्याने दुर्लक्ष केलं. म्हणून शलोमोन म्हणतो, ऐकण्यासाठी देवाजवळ जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ऐकायचं आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे, शिकायचं आहे, मन लावून शिकायचं आहे. शिकण्यासाठी कोणतंही वय लागत नाही. शिकायचं आहे, त्यावर काम करायचं आहे. जवळ जाण्याचा अर्थ फक्त देवासोबत एक जवळीक, त्या ठिकाणी नुसतं देवासोबत मी विश्वास ठेवतो असं नाहीये. देवासोबत एक जवळीक बनवायची आहे. त्या खोल नात्यामध्ये यायचं आहे. ते खोल नातं या प्रकारे आहे की आपल्या जीवनामध्ये आपला संबंध देवासोबत मजबूत बनवा. पवित्रतेमध्ये तुम्ही आपोआप वाढायला लागाल.
कोणाला सांगायची गरज पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती एका जवळच्या संबंधांमध्ये असतो, ज्या प्रेमामध्ये तो असतो आणि कुजबुजण्याचा आवाज सुद्धा तो समजून घेतो, मनातले आवाज सुद्धा तो समजून घेतो. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवासोबत तुमची अशी जवळीक तयार होईल, तुम्ही त्या प्रत्येक गोष्टींना आपल्या जीवनामधून दूर कराल ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून गीत आहे ना, ते गीत गाताना मला फार असं मन भरून येतं. जब जब गुनाह का सोचा फिर याद तेरी आई और कलवरी की धारा हृदय से यूं चिल्लाई, यीशु तेरे होते हुए गुनाह मैं कैसे करूं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा पाप करण्याचा विचार केला ना, तेव्हा देवा तुझी आठवण आली आणि त्या काल्वरीवर सांडलेल्या रक्ताच्या ज्या धारा आहे त्या माझ्या अंतःकरणाशी या प्रकारे ओरडून बोलल्या की प्रभू येशू, तू असताना मी माझ्या जीवनामध्ये पाप कसं करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, होतात पाप, हो करतो आम्ही, कारण की आमच्या सोबत त्या ठिकाणी येशू नाही ना. म्हणून भांडणं आम्ही करतो, आम्ही शिव्या देतो, निंदा करतो, सर्व काही करतो, कारण की येशू सोबत नाही. जेव्हा प्रभू येशू सोबत असेल ना, तेव्हा भीती वाटेल. भीती कशी माहितीये का? अशा हादरून नाही जाणार, आदरयुक्त भीती असेल ती. नाही, माझ्या प्रभूला नाही आवडत. ऐकून ना ऐकल्यासारखं करणं. शाऊलाने असं केलं, देवाने बोलणं बंद केलं, प्रार्थना केली, उत्तर नाही आलं. प्रेज द लॉर्ड. एली महायाजक आहे, मंदिर आहे, त्याचे लेकरं याजक आहे, बलिदान आहे, परंतु त्या ठिकाणी देवाचं वचन नाहीये. मंदिरामध्ये देवाचं वचन नाहीये. काय आज आमच्या जीवनामध्ये वचन आहे का? आम्हाला आत्मचिंतन करायचं आहे. कदाचित आम्ही सगळं करत आहोत, परंतु जीवनामध्ये येशू नाहीये, वचन नाहीये. का बरं? कारण की आमच्या जीवनामध्ये आम्ही आज्ञा पालन केलं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं आज्ञा पालन जर जीवनामध्ये नाहीये, जेव्हा आम्ही दुर्लक्ष करतो, तेव्हा या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी पाहिलं, शमूएलाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. त्यांना आमच्या भाषेमध्ये अधम म्हणजे लुच्चे म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. करप्ट आहे ते. आणि देवाचं पवित्र वचन त्यांच्या विषयी त्या ठिकाणी सांगतं की एलीचे पुत्र त्या ठिकाणी लुच्चे होते. दुःखाची गोष्ट, आमच्या विश्वासणाऱ्यांच्या लेकरांसाठी जर असं काही लिहिलं गेलं तर ही किती भयानक गोष्ट आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी लिहिलेलं आहे, एलीचे लेकर त्या ठिकाणी याजक होते. याजक, अरे याजक म्हणजे हे फक्त पालकांच्या पोरांसाठी नाही लिहिलेलं. जर तुम्ही पहिलं पेत्र 2 अध्याय 9व्या वचनानुसार जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या विषयी लिहिलेली आहे. याच कालचा समूह आम्हाविषयी लिहिलेला आहे. पुष्कळ लोक म्हणतात पाळका नाही, आमच्या विषयी लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं देवाचं पवित्र वचन सांगतं, एलीने आपल्या लेकरांना दापलं नाही. अरे बापाचं काम आहे शिस्त लावणं. प्रेज द लॉर्ड. बापाचं काम काय आहे? लेकरांना शिस्त लावणं. जर बाप त्या ठिकाणी शिस्त लावतो, जर बाप कडक असतो, तर लेकरं सुद्धा नीट राहतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनामध्ये वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी मी त्या शिस्तीमध्ये होतो. आणि मला कधी कधी असंही वाटतं की आज जर त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये जर माझे वडील असते तर आजही मी त्या शिस्तीमध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. मी तो व्यक्ती आहे जो कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींसमोर मार खाणार आहे बापाचा. एवढा मोठा अपमान पचवणं त्या ठिकाणी सोपं नाही राहत. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या समोर तुमचं एक वेगळं स्थान आहे,
ज्याला आजच्या भाषेमध्ये हवा करणं म्हणतात, कॉलर उडवणं म्हणतात, मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी भापाऱ्या देणं म्हणतात, दादागिरी करणं म्हणतात, सर्व गोष्टी करणं म्हणतात, उन्हाळक्या शिव्या देणं, सर्व प्रकारच्या गोष्टी करणं म्हणतात. त्या स्थितीमध्ये सगळ्यांसमोर जेव्हा अपमानित व्हावं लागतं आणि तो ज्यावेळेस अपमानित होतो तेव्हा स्थिर राहतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, शिस्त फार महत्वाची आहे जीवनामध्ये. आजही वाटतं कुठंतरी ते अनुशासन कमी पडत आहे, पण प्रभू त्याची पूर्तता करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये ऐकत नाही तेव्हा आम्ही त्या घाणीमध्ये पुन्हा जातो, त्या गोष्टींमधून देवापाने आम्हाला काढलेला आहे. मग देवाचं वचनही वाचावं वाटत नाही, प्रार्थना पण करावं वाटत नाही. आमची अवस्था पहिल्यासारखी होते. पण दुःखाची गोष्ट आहे, किती भयानक गोष्ट आहे जेव्हा एक विश्वासणारा प्रभूपासून माघारी जातो. हो, आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. म्हणा, मला आत्मपरीक्षण करायचं आहे. आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, शाऊलाने ज्यांना देशातून काढलं होतं पुन्हा त्यांना देशामधून त्या ठिकाणी त्यांना देशात बोलावलं आणि बसलाय त्यांच्या समोर. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे. ती स्त्री शमूएलाच्या आत्म्याला बोलावतीये. जुन्या स्वभावामध्ये जाणं, पुन्हा तेच काम करणं. प्रभूमध्ये येण्याआधी आम्ही शिव्या देत होतो, पण प्रभूमध्ये आल्यानंतर आम्हाला सत्य समजलं. आता आम्ही शिव्या द्यायचं बंद केलं. परंतु जेव्हा प्रभूमध्ये येऊन आम्ही शिव्या सोडल्या, परंतु अशी एखादी परिस्थिती आमच्या समोर उत्पन्न झाली की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रवृत्त झालो शिव्या देण्यासाठी आणि आम्ही आमच्या आमच्या संतुलन त्या ठिकाणी गमावून बसलो आणि शिव्या देऊन टाकल्या. झालंय किती वेळेस. प्रेज द लॉर्ड. का बरं झालं माहितीये का? कारण की ऐकून न ऐकल्यासारखं केलं. प्रेज द लॉर्ड. ऐकलं ना, प्रभू मध्ये आलो आम्ही आणि आम्ही वचन ऐकलं की वो गाली के बदले गाली नहीं देता था. कोण? प्रभू येशू. त्याला जेव्हा शाप देत होते तेव्हा तो काही बोलत नव्हता, त्याला शिव्या देत होते तेव्हा तो काही बोलत नव्हता आणि आम्ही ऐकलं, हा असा स्वभाव आम्हाला पाहिजे आणि आम्ही म्हटलं आता शिव्या देणार नाही. परंतु परिस्थिती अशी उत्पन्न झाली का आम्ही आमचं संतुलन गमावलं आणि शिव्या देऊन टाकल्या. का बरं झालं माहितीये? ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ऐकलं आम्ही, पण त्यावेळेला आम्ही दुर्लक्ष केलं. हे मनुष्य आहे, माणूस आहे, काय मग काय सहन करायचं का? ऐकून घ्यायचं का? आणि काय असं आहे का? एवढं राहतं का? का झालं माहितीये? ऐकून न ऐकल्यासारखं दुर्लक्ष केल्याचे परिणाम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आम्ही ऐकून सोडलं आणि परिस्थिती अशी आली की त्या ठिकाणी शिव्या दिल्या. यालाच म्हणतात ऐकून दुर्लक्ष करणे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, वचन ऐकून सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाची आज्ञा नाही पाळली आणि पुन्हा त्या स्वभावामध्ये पुन्हा गेलो. शाऊला सोबत प्रभू नाही बोलला, परंतु याच्याच अध्यायामध्ये जर थोडं पुढे तुम्ही गेले, 1-2 अध्याय पुढे गेले, 28 नंतर 30व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे एक व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो आणि त्या व्यक्ती विषयी म्हणजे दाविदाविषयी तिथे लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही याचा 30वा अध्यायाचे पहिलं वचन जर वाचलं, इथे लिहिलेलं आहे, दावीद आपल्या मुलांबरोबर सिकलाग येथे 3ऱ्या दिवशी पोहोचला तेव्हा त्याच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग यावर स्वारी करून सिकलागावर मारा करून ते अग्नीने जाळून टाकलं. दाविदाचं नगर काय केलं? जाळून टाकलं. आणि तेथील स्त्रियास लहान मोठ्या सगळ्याच त्यांनी कैद करून नेले आहे आणि त्यांनी कोणाची कत्तल केली नाही. धरून नेलं पण मारलं नाही कोणाला. तर त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेले आहे, बंदिवास करून नेलेले आहे असे त्यास दिसून आले. तेव्हा दावीद व त्याच्या बरोबरचे लोक हेल काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्तीच राहिली नाही. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया, इस्राएलीन अहिमाम व नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगैल ह्यांना पाडाव करून नेले होते. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला.
कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोककुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याचवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. प्रेज द लॉर्ड. शाऊलाला चारही बाजूने सैन्यांनी घेरलं, तो घाबरला. सेम गोष्ट दाविदाविषयी आम्हाला पाहायला मिळते. दाविदाला सुद्धा चारही बाजूने त्या ठिकाणी घेरलेला आहे. त्याचे जे काही आहे त्याची बायका, पोरं, कन्या सारे त्यांनी काय केले? बंदिवान करून नेले. एक ठिकाणी शाऊल देवाला विचारतो आहे, प्रभू मी त्यांच्यावर चढाई करून जाऊ का? मला विजयी करशील का? उत्तर नाही देत आहे. परंतु या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं दाविदासमोर पण तीच अवस्था आहे, तीच परिस्थिती आहे. त्याच्यासोबत 600 लोक आहे. 3 दिवसानंतर ते आले आणि 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक एवढे हेल काढून रडले. का बरं रडले? कारण की त्यांची बायका, पोरं, लेकरं सारे घेऊन गेलेले ते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा घेऊन गेले तेव्हा हे 600 लोक त्यांच्या लेकरांना, बायकांना नेण्यासाठी कोणाला जबाबदार मानत राहिलेले आहे? दाविदाला. दगडमार करून मारून टाकतो. तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं. काय म्हणाले ते? तुझ्यामुळं झालं. आणि त्या स्थितीमध्ये दाविदाने एक काम केलं. दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्याथार याजक यास म्हणाला, एफोद मजकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यास गाठीन काय? त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर. तू खात्रीने त्यास गाठीशील व सर्वांना सोडून आणशील. 2 व्यक्ती, सारखी परिस्थिती, उत्तर वेगळे. शाऊलाला त्या ठिकाणी परिस्थितीने घेरलं, देवाने उत्तर नाही दिलं. दाविदाने त्या ठिकाणी परमेश्वर, त्याच्याही जीवनात तीच परिस्थिती आली, त्याने देवाला विचारलं, परमेश्वराने उत्तर दिलं. का बरं? काय कारण आहे? दावीद आज्ञाधारक होता. दावीद आज्ञाधारक होता. असं नाही का त्याच्याकडून चुका झाल्या नाही? चुका झाल्या. दाविदाकडून चुका झाल्या, इंटेन्स लेवलच्या चुका झाल्या. प्रेज द लॉर्ड. खूप चुका झाल्या. परंतु त्या चुका केल्यानंतर, चुका सर्वांकडून होतात बरं का. म्हणा आपल्या शेजाऱ्याला सांगा, चुका सगळ्यांकडून होतात. हा, विश्वासाने म्हणा त्यांना, चुका सगळ्यांकडून होतात. पण म्हणा पण काय आम्ही मान्य करून देवाजवळ पश्चाताप करतो का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रेज द लॉर्ड. चुका सर्वांकडून होतात, पण आम्ही पश्चाताप करतो का? की आमच्याकडे पर्याय आहेत? प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांकडे पर्याय आहे ना. हे चर्च नाही तर ते चर्च, हा पाळक नाही तर तो पाळक. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे, आम्हाला पश्चाताप करायचा आहे. दाविदाकडून चुका झाल्या, दाविदाकडून चुका झाल्या, पण त्याने काय केलं? काय केलं त्याने? पश्चाताप केला. आणि पश्चातापानंतर त्या गोष्टी त्याने पुन्हा केल्या नाही. प्रेज द लॉर्ड. दावीद आज्ञाधारक आहे, शाऊल राजा आहे, दावीद मेंढपाळ आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, शाऊलाने देवाचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला. परंतु दावीद जेव्हा बालपणाच्या वयामध्ये होता, त्याच्याकडे त्या ठिकाणी काय होतं? वीणा होती. वीणा माहिती तुम्हाला? तारा असतात आणि त्या वाजवत असतात.
त्याच्याकडे फार मोठा त्या ठिकाणी म्युझिशियन नव्हता, ना त्याच्याकडे त्या ठिकाणी आवाज सेट करणारी सिस्टीम होती, ना इको आहे, ना त्या ठिकाणी मधुरता आहे. जसं आहे तसं तो गातो आहे, पण पूर्ण अंतःकरणापासून गातो आहे. जेव्हा तो अंतःकरणापासून गात होता, तो देवासाठी गात होता. आणि जेव्हा तो देवासाठी गात होता, हीच त्याची परिस्थिती देवाने पाहिली की हा आज्ञाधारक आहे, हा प्रेम करणारा आहे, हा माझा ऐकणारा आहे. आणि प्रभू त्याच्याविषयी एक गोष्ट बोलला, मला माझ्या मनासारखा कोणीतरी सापडला आहे आणि तो दावीद आहे. हालेलुया. आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या मनासारखं बनवण्यासाठी तयार आहे. काय आम्ही आमच्या जीवनामध्ये ऐकण्यासाठी त्याच्या जवळ जातो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आत्मपरीक्षण करायचं आहे. उत्तर नाही आलं, गुडघ्यावर बसा, गुडघ्यावर या, देवाच्या वचनाला आपल्या हातात घ्या, ते वचन वाचा, स्वतःचं परीक्षण करा, बघा कुठे चूक झाली, कुठे आज्ञा नाही पाळली. आज जर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये बसत असाल तर इब्री लोकासपत्र 4 अध्यायाचं 16 वचन प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन वाचा. तिथे लिहिलेलं आहे, यास्तव या, आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ, याकरिता की आम्हाला ऐन वेळा आम्हाला सहाय्यता प्राप्त व्हावी. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो, प्रत्येक जण त्या ठिकाणी कमजोर आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये तुटलेला आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये अपयशी आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनामधले सर्वस्व गमावलेला आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये निराश आहे, दुःखामध्ये आहे, त्रासात आहे, संकटात आहे, यातनेत आहे, विपत्तीत आहे, सर्व गोष्टीत आहे, भीतीने ग्रासलेला आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, माझ्या मुला, माझ्या मुली, तू काळजी करू नको, धैर्य धर, हिम्मत धर आणि ये माझ्या उपस्थितीमध्ये. मी तुला मदत करीन आणि मी तुला सोडवून काढीन. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या पवित्र वचनामध्ये हा अंगीकार करता, बायबल सांगतं, स्तोत्र 91 मध्ये, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला तृप्त करील, दीर्घायुष्य देऊन तृप्त करील आणि मी त्याला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आमेन. हालेलुया. आज प्रभू तुम्हाला तो अनुभव देण्यासाठी जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपदेशक 5:1 मध्ये लिहिलेला आहे, ऐकण्यासाठी त्याच्या जवळ जा. म्हणा, ऐकण्यासाठी देवा जवळ जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये जन्माला आला. जेव्हा त्या ठिकाणी तो जन्माला आला ना, तेव्हा राजाने फरमान काढलं होतं का 3 महिन्याचे त्या ठिकाणी जे 2 वर्षाच्या आतले जे बाळ आहे, जे मुलगा असेल ना, तर त्याला धरायचं, दगडावर आपटून मारायचं. इस्रायली लोकांच्या लेकरांना जे 2 वर्षाच्या आतील आहे, जे नवजात जर मुलगा जन्माला आला तर त्या मुलगा घ्यायचा, त्या बाळाला घ्यायचं आणि ते बाळ घ्यायचं हातामध्ये, त्याचे पाय धरायचे आणि त्याचं डोकं जे आहे ते दगडावर आपटून त्याला काय करायचं, मारून टाकायचं. पण मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत ठेवायचं. किती भयानक गोष्ट आहे ना. प्रेज द लॉर्ड. आणि अशा एका स्थितीमध्ये एक बाळ जन्माला आलं, ज्याचं नाव होतं मोशे. प्रेज द लॉर्ड. हे बाळ जन्माला आलं, 3 महिन्यापर्यंत त्याच्या आईने त्याचा सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर 3 महिन्यानंतर तिला ते आता कठीण व्हायला लागलं, म्हणून तिने काय केलं, एक टोपली घेतली. त्या टोपलीच्या आतून आणि बाहेरून जे आहे राळ आणि डांबर लावलं. राळ माहितीये का तुम्हाला? राळ, लाळ नाही, राळ. राळ माहितीये? राळ नाही माहिती तुम्हाला? तुम्ही कधी झाडाला घाव केलाय का? तर त्या झाडाला घाव केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी चिकट द्रव येतो, ज्याला आम्ही डिंक म्हणून वापरतो, है ना, त्याला राळ म्हणतात. प्रेज द लॉर्ड. त्याला काय म्हणतात? राळ म्हणतात. आणि ही राळ जी आहे, त्या मोशेच्या आईने काय केली, त्या बास्केटच्या, त्या टोपल्याच्या आतून लावली आणि कुठून लावली? बाहेरून लावली. तर मग मला प्रश्न पडतो, हे बघा, बाहेरून जर लावली असली तरी ते सुरक्षितच राहिलं असतं ना, शेवटी पाण्यावर तर तरंगायचं होतं, बरोबर ना? तर मग आतून लावायची काय गरज? मोशेची आई त्याच्यासाठी एक योद्धा होती. विश्वासणारी स्त्री होती ना ती. कोणती स्त्री होती ती? विश्वासणारी स्त्री.
आणि जेव्हा तिने त्या ठिकाणी आतून लावलं तर ते बाहेरून जे लावलं होतं ते डांबर आणि राळ, कारण की तिचा विश्वास होता की बाहेरच्या संकटांपासून माझ्या लेकराचा त्या ठिकाणी बचाव होईल. आतून मी यासाठी लावते की आतलेही संकट आहे का ज्यापासून माझ्या लेकराचा बचाव व्हावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो त्याला डबल सिक्युरिटी आहे, डबल सुरक्षितता आहे, आतूनही आणि बाहेरून पण. का बरं? बाहेरून पण माझं बाळ सुरक्षित राहायला पाहिजे आणि आतून सुद्धा माझं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि मग देवाची महान दया, दूध पाजायला सुद्धा कोणाला बोलवलं? त्याच्याच आईला बोलवलं. प्रेज द लॉर्ड. 5 वर्षापर्यंत तिने त्याचा सांभाळ केला. आणि मी तुम्हाला सांगू का, त्या 5 वर्षामध्ये तिने त्या लेकराच्या मनावर एवढं काही देवाचं वचन बिंबवलं, एवढं त्याला देवाच्या वचनाने, देवाच्या कृपेच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याने एवढं त्याच्या मनामध्ये अशा गोष्टी भरल्या का महालामध्ये 35 वर्ष राहिला पण देवाचं वचन तीळ मात्र विसरलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? 5 वर्ष होती तिच्याकडं. त्या 5 वर्षामध्ये तिने आपल्या लेकराच्या मनावर अशा गोष्टी बिंबवून टाकल्या. 35 वर्ष महालात राहिला पण एक सुद्धा गोष्ट विसरला नाही. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने या गोष्टी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बघा, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की मिस्रामध्ये हा मुलगा त्या ठिकाणी वाढला. मिस्राचं सारं सुख त्याला लाभलं, त्याला सर्व गोष्टी मिळाल्या. अरे फारो नंतर जर कोणी राजपदासाठी अधिकारी होता तर तो मोशे होता असं इतिहासकार सांगतात. अरे प्रत्येक ठिकाणी कोणाचं नाव होतं? मोशेचं नाव होतं. जेव्हा लोकांमधून तू जायचा, मोशेचा जय घोष व्हायचा. लोक वरती उभं राहायचे, मोशेच्या नावाने ओरडायचे. मोशे एवढा त्या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये बसलेला होता. प्रेज द लॉर्ड. परंतु 5 वर्ष ते त्याच्या जीवनामधले जे त्याने आपल्या आई समवेत घालवले ते सर्वात महत्वाचे होते. प्रेज द लॉर्ड. आणि त्या 5 वर्षांमध्ये त्याच्या आईने त्याला जे शिकवलं, 40 वर्षानंतर त्याच गोष्टींमुळे मोशेला मिस्र देश सोडून पळावं लागलं. हालेलुया. 40 वर्ष त्या ठिकाणी राहिला, तिथून तो पुढे पळाला. 40 वर्ष अरण्यामध्ये परमेश्वराने पुन्हा एक वार त्याच्या जीवनामध्ये जे काही त्याला पूर्ण रिकामं केलं. आणि रिकामं केल्यानंतर एक दिवस असा आला का मोशे आपले त्या ठिकाणी मेंढरं चारीत असताना त्याने पाहिलं का एक हिरवगार झुडूप आहे, त्या झुडपाला आग लावलेली आहे. आणि त्या आग लागलेल्या झुडपाकडे जेव्हा त्याने पाहिलं, तिथून आवाज आला, मोशे ऐकण्यासाठी जवळ ये. हालेलुया. काय म्हणाला तो आवाज? मोशे ऐकण्यासाठी जवळ ये. आणि जेव्हा तो ऐकण्यासाठी जवळ गेला तेव्हा परमेश्वराने त्याच मोशेला इस्रायलाचा एक महान नेता बनवलं, ज्याच्याद्वारे त्याने मिस्राच्या गुलामगिरीमध्ये असणाऱ्या इस्रायली लोकांना सोडवून देवाच्या राज्यामध्ये नेण्यासाठी, त्या कनान देशामध्ये नेण्याकरता तयार केला. हालेलुया. ऐकण्यासाठी जवळ यायचं, ऐकण्यासाठी देवाजवळ यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये ऐकण्यासाठी देवाच्या जवळ जायचं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, ऐकण्यासाठी देवाजवळ या. देवाजवळ जाऊन त्याच्या सोबत जवळीक निर्माण करा. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्ही त्या जवळीक मध्ये राहता, ज्या नात्यामध्ये असं घट्ट नातं जे देवासोबत आहे, तुम्हाला माहित आहे देवाचा आवाज बी ऐकून येणार, पण तुम्ही फील कराल का तो तुमच्या सोबत बोलतोय. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, जे लोक खूप प्रेम करतात ना, तर त्या लोकांची एक खासियत असते, भलेही तो व्यक्ती त्यांच्या जवळ नसतो पण ते फील करतात, मनातून जाणीव करतात का तो व्यक्ती त्यांच्या बरोबर बोलतोय. प्रेज द लॉर्ड. वाटतं ना? वाटतं का?
येस, वाटतं. तो आमचा बाप आहे, तो आमचा पिता आहे, तो आमच्या जवळ आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेम करणारे लोक एकमेकांना समजून घेतात. जे घट्ट संबंधांमध्ये, मजबूत संबंधांमध्ये असतात, त्या नात्यामध्ये एकमेकांना समजून घेतलं जातं. जेव्हा तुम्हाला देवाची इच्छा समजते, देवाला काय आवडतं काय नाही कळतं, समजून घ्या, तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये वाढताय. मी तुम्हाला सांगतो, मी दाव्याने म्हणेल, जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये त्याला येऊन आरोळी माराल, संकट समय तो तुमच्या जवळ असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल मध्ये यिर्मया 33:3 मध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी सांगेन. आपलं नातं देवाबरोबर ठीक करा. आज त्या आवाजाला आपल्या अंतःकरणामध्ये ओळखायला शिका, तो आवाज ऐकायला शिका. आणि जेव्हा तो आवाज तुम्ही ऐकाल, मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर तुमच्याद्वारे एक महान गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देव बाप करूया वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.